सामन्यामध्ये 18 चेंडूंच्या अंतिम लढतीमध्ये मंगेश वैतीच्या वतीने सुरुवात कशी मिळते। मागच्या सामन्यामध्ये त्याचा साथीदार होता आकाश जांगीड, तोच आता अंतिम लढतीमध्ये त्याची साथ देतोय। पण पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर द लेजेंड नाझीम गुल्ली। नक्कीच नाझीम गुल्ली, मॅन फ्रॉम गुजरात। वय वर्ष जर आपण पाहिलं तर 50+ आहे। गेले 35-40 वर्ष मुंबईमध्ये येऊन जे क्रिकेट खेळतात आणि डे नाईट या खेळाडूचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। दिवसा गुजरातमध्ये, त्यानंतर नाईट टुर्नामेंटसाठी मुंबई, पुन्हा मग भिवंडी, मग कधी सुरत, पुन्हा मुंबई, असा एक लेजंड क्रिकेटर आज झालेला आहे। आज दिवसभरात आपण ऑल इंडिया ओपन हा पाहिला, नोएडा, यूपी, दिल्ली, त्यानंतर आपण पाहिलं भुवनेश्वर, ओरिसा, पालघर, आणि आता आपण पाहतोय नाझीम गुल्ली गुजरात। पहिलाच बॉलवर आक्रमण, चेंडूवर केला प्रहार, चेंडू येतोय सीमा पार, हा येतोय खणखणीत दणदणी षटकार। जे इतरांना जमत नाही आम्ही ते प्रत्येक सामन्यामध्ये जमून घेतो आणि पहिल्याच बॉलवर षटकाराची नोंद सातत्यानं प्रत्येक डावामध्ये त्याची सुरुवात अशीच आक्रमक झालेली आहे आणि त्याचमुळे संघ समोरचा बदललाय, पण माझा खेळ जसाच्या तसा। षटकार, पुढचा बॉल बॅकवर्डला सरकले, स्लाइस केलाय बॉलला, बॅकवर्ड पॉइंट क्लिअर करण्याचा प्रयत्न, बॉल वन बाउन्स घेऊन सीमारेषा पार, मिळतील या 6 नंतर 4 चौकार। नक्कीच मगाशी देखील आपण पाहिलं होतं की 2 फटके अशाच स्वरूपाचे आपण पाहिले। पहिला समोर षटकार, त्यानंतर पॉइंटला टेक्निकली साऊंड मॅन फ्रॉम माहुल गाव चेंबूर या परिसरात, ज्या ठिकाणी दिलीप वेंगसरकर अकॅडमी आणि तिथून निघालेले प्रोडक्ट, ज्या सुरुवाती बेसिक क्रिकेट पाहिलं तर लेदर क्रिकेट, त्यानंतर ज्या प्रकारचे आपण वेगवेगळे फटके, नेहमीच टेनिस क्रिकेट रबर बॉल खेळताना टेक्निकली साऊंड म्हणजे लेदर क्रिकेटचे काही फटके आपल्याला प्रत्येक इनिंगमध्ये पाहायला मिळते, त्याचं एक द्योतक, एक नांदी पाहायला मिळते। पुढचा बॉल नाझीम यांचा, आता मात्र खाली राहणारा बॉल, डबल माइंड झाले, कुठल्या प्रकारचं पायाचं फुटवर्क पाहायला मिळालं नाही आणि त्या दरम्यान एक स्किट आम बॉल होता, त्यामुळे त्वरित निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये, चेंडू डॉट निर्धाव। अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडते, मोठा अनुभव आहे नाझीमच्या मागे आणि त्याचमुळे 2 पहिले बॉल त्याच्या बाजूने गेले नाही, पण आता हे व्हेरिएशन, हे परफेक्शन नाझीम गुल्ली यांचं पाहायला मिळालं। पहिले 3 चेंडू संपलेले आहेत, धावसंख्या बिनबाद 10 धावा, विक्रोळी पुन्हा एकदा नाझीम ओव्हर द विकेटनं मंगेश वैतीसाठी। बॅट स्विंग होती, स्लॉग स्वीप होता आणि दरम्यान येतोय एक सिंगल, पाहूया ती कशी, व्हाईट बॉलच्या 2 धावा मिळतील, 2 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते 12। सुरुवात छान आहे, प्रत्येक मॅच मध्ये ज्या वेळेस हा उभा राहिले तर खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि संघाचा एक आधारस्तंभ। आणि जसं आपण म्हणतो ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी, इज द बॅकबोन ऑफ विक्रोळी। ज्या वेळेस पूर्ण इनिंग खेळतो मॅच, निश्चितपणे अजिंक्यपद मिळवणारा संघ ठरतो। आता मात्र बॅकफुट लागाले, जागा बनवली, रूम बनवून प्रेक्षकांना मानवंदना, चेंडू सीमा पार, उत्तुंग षटकार, 6 धावा, व्हॉट अ शॉट। जर साथीदार चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात आणि तेच पंख आता आकाश जांगीडच्या स्ट्रोकला आपल्याला पाहायला मिळाले। त्याचमुळे आता हा षटकार एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करताना प्रेक्षकांनी देखील आपलं नशीब आजमावलेलं आहे, त्यांनी कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा कॅच कंप्लीट झालाय, पुढचा बॉल नाझीम, चांगला बॉल, थोडा लो राहिला होता, बॉल जातोय मागे, खूप चांगली रिस्क मोमेंट आहे नाझीम गुल्ली यांच्याकडे आणि रिस्क मोमेंटचा फायदा त्यांनी उचलला, बाईटची एकदा मिळते। डब्ल्यू एक्सेसरीजच्या वतीनं बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज साठी आणि अंतिम सामन्यावरीसाठी ग्लेअर्स म्हणून बक्षीस देण्यात येईल। क्या बात आहे, म्हणजे आज इथून जाताना गॉगल तुम्हाला मिळणार आहे। ज्या मैदानावर स्पर्धा सुरू आहे, जे सणांचं उत्सवाचं मैदान देखील आहे, काही दिवसानंतर या ठिकाणी मोठा दहीहंडी महोत्सव देखील आपण पाहणार आहोत। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा नाझीम, व्हाट अ शॉट, स्वाग सेप, मिला मौका, जड़ दिया शानदार छक्का, व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक, 6 धावा, सुंदर असा षटकार। ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही, कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही आणि तेच सातत्याने पाहायला मिळते मंगेश वैती, त्याचा पॅटर्न आहे। या ऑन साइडला स्लॉग हिट खेळण्यासाठी ओळखलं जाते, पायांची स्ट्राइड मोठी केली आणि त्यानंतर तो बॅलन्स होता, स्ट्रोक सिलेक्शन योग्य होतं, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, त्यांचा अप्रोच बघा, त्यांचा इंटेंट बघा, खूप चांगल्या प्रॉमिसिंग अटायरने हा स्ट्रोक खेळला आणि बघा कनेक्शन, मिडल ऑफ द बॅट आणि हा 6 धावांचा फटका आलेला आहे मंगेश वैतीच्या बॅटमधून। 6 धावा वाढतायत आणि धावसंख्या पोहोचते 6च्या मदतीनं 25 धावा, 25 रन्स ऑन बोर्ड। आज अनस्टॉपेबल राहिलाय। अनप्रिडिक्टेबल हा शब्द मी वापरणार नाही कारण तो नेहमी तसाच खेळतो, पण अनस्टॉपेबल हा शब्द मी आवर्जून उल्लेखित करीन फलंदाज मंगेश वैतीसाठी, ज्यांनी आता या 400च्या स्ट्राईक रेटने 16 बनवले आहेत
आकाश जंगेडने त्याला 6 धावांची साथ दिले. पहिले षटक विक्रमन विक्रोळीच्या बाजूने गेले. 25 धावा. बॉलिंग प्रकार बॉलर सज्ज होत आहेत सेकंड ओव्हरसाठी. विशाल कनौजिया फुल लेन बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉईंटचे थोडे कमी पडले. बॉल जाईल मागे टीप मध्ये. एक सिंगल कंप्लीट आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत मंगेश. धावसंख्या 26. नक्कीच 26 धावसंख्या अनस्टॉपेबल असा उल्लेख केलाय जो निश्चितपणे या खेळाडूला सूट होते. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो प्रत्येक बॉलवर, ज्या प्रकारे त्याची आता नजर बसलेल्या बॉलवर. आय साईट सॉलिड आहे. हँड आय कॉर्डिनेशन अप्रतिम. बॉडी बॅलेन्स, फॉलो थ्रू, बॅक स्विंग, बॅकलिफ्ट आणि बॉटम हँडचा वापर करतो. चेंडूची लेंथ लवकर ओळखते. पुढचा बॉल समोरच्या दिशेला नाही, ऑन साईडला. या ठिकाणी बघूया खेळाडू त्या ठिकाणी होतो आणि चांगला झेल. समोर खेळण्याचा अंदाज होता, मात्र ज्यावेळेस लेंथ पाहिली आणि त्यानंतर तो फ्लिक करायला गेले आणि खेळाडू बाद होतोय. अनस्टॉपेबल असणारा मंगेश वैती बाद होतोय. आता स्टॉप होतोय. फ्लिक केला होता बॉल खूप चांगल्या पद्धतीने त्याने बॅट स्विंग, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते डीप स्क्वेअरला गेला. कालचा दिवस विशाल कनौजियाने गाजवला होता आणि आजच्या दिवसातली ही अंतिम लढत सुद्धा विशाल कनौजिया गाजवतोय. समोरचा फलंदाज कितीही चांगला खेळला असेल, मी माझा सर्वोत्तम खेळ देण्यासाठी तयार आहे, तोच इंटेंट पाहायला मिळाला. पण मला असं वाटते प्रेक्षकांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. मागच्या 4 डावांमध्ये ज्यांनी भन्नाट खेळ दिला फलंदाजीचा, प्रेक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरतोय मंगेश वैती. नक्कीच का नाही, प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण या स्पर्धेमध्ये आता ही फायनल आहे. म्हणजे मंगेश वैतीसाठी जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. ज्या प्रकारची बॅटिंग त्याने केलेली आहे, ज्या लयमध्ये तो खेळतो, ज्याला सूर निश्चितपणे गवसला होता. आणि आता विशाल नवीन बॅटर मोहित आलेले आहेत. विशाल कनौजिया गोलंदाजी करतोय. यश मिळालेलं आहे. कित्येक खेळाडूंना आपण पाहतोय. सचिन या ठिकाणी कदम आहेत. त्यानंतर काही लेजंड प्लेयर देखील आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निश्चितपणे साहिल याकडे लक्ष राहील. मात्र टार्गेट काय असेल म्हणजे हे मात्र पाहणं गरजेचं राहील. विकेट किपर हे देखील एक लेजंड प्लेयर आहेत. त्यानंतर मिड ऑफला आपण पाहतोय जे म्हणजे सचिन, नजीम गुल्ली शॉट मिड विकेटला आहेत. 3 ते 4 खेळाडू, एक लेजंड खेळाडू या संघामध्ये. कंधारी किंग्स गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. विशाल, स्ट्राईकला मोहित, युवा खेळाडू. फुलर लेन चेंडू होता, ड्राईव्ह करायचं होतं, टायमिंग होऊ शकलं नाही प्रॉपर आणि बॅटला कडेला लागून चेंडू होता यष्टीरक्षकाच्या दिशेने. एक धाव. धावसंख्या 27. राजेश सर, मंगेश वैती बाद झाल्यानंतर धावांचा वेग कमी होईल का, हा प्रश्न आहे. अंतिम लढत आहे आणि अंतिम लढतीमध्ये आता जरी एक फलंदाज ज्याने सकाळपासून चांगला खेळ दिलाय, पण इतरांना सुद्धा चांगला खेळ द्यावा लागेल. कारण पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 2,22,222 आणि मानाचा खासदार चषक. त्याचमुळे आता पाहूया तो चषक जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न दोन्ही संघाचे खेळाडू करतायत. जाऊ दिल्या बॉलला वेग भन्नाट होता, आवाक्यात आहे, पण तो आवाका आकाशने ओळखला नाही. फेअर बॉल आहे असं डिसिजन अक्षय निर्मल सरांचं आपल्याला पाहायला मिळते. डॉट. चांगला षटक आतापर्यंत विशाल कनौजियाचं. नक्की 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. विक्रोलियन संघ ज्या भन्नाट पद्धतीने खेळतोय, खेळ करतोय, त्याला कुठेतरी एक चपराक म्हणजेच निश्चितपणे व्यसन घातलेलं आहे. पुढचा बॉल आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. दॅट शुड बी टेकन. नाझिम गुल्ली इज देअर and another wicket down. What over this has been bowled by Vishal Kanogia and Akash Jangid. Another opener back to the pavilion. The second wicket lost. Vikrolins Vikrodi on the score up 27 for the loss of 2 wicket. या जगात खेळाडूंची कमी नाहीये, बनायचंय तर गेम चेंजर. आणि हा परफॉर्मन्स विशालचा. पहिलं षटक कितीचं होतं? 25चं. आणि त्यामुळे त्या षटकाला काउंटर करण्यासाठी अशा गोलंदाजाची आवश्यकता होती जो खरंच भाव खाऊन जाईल, आणि तो भाव खाऊन गेला विशाल कनौजिया, ज्याच्या वतीनं आतापर्यंत या षटकात इकॉनॉमिकल पवित्रा घेतला झाला. आणि आकाश बघा, ही निराशा आहे आकाशच्या चेहऱ्यावर. नक्कीच चुनाभट्टीचा खेळाडू आता येतोय. अमित कोरी, मॅन फ्रॉम चुनाभट्टी. मोहित, युवा खेळाडू, याला आपण पाहिलं आज भिवंडी या परिसरातील खेळाडू पाहिले. वाडा, त्यानंतर काल जर पाहिलं तर लांजा, राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरीचे देखील काही खेळाडू करवते जो संघ खेळला या ठिकाणी. श्री 11 निश्चितपणे ज्या संघातून आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे ओव्हरऑल नॉट ओनली मुंबई, महाराष्ट्र, बट ऑल ओव्हर इंडिया, लॉट ऑफ प्लेयर्स प्लेइंग इन दिस टुर्नामेंट. दे प्लेड अ टेरिफिक क्रिकेट. दे रिअली शोन द क्लास हाऊ इम्पॉर्टंट प्लेयर दे आर. पुढचा बॉल फुल टॉस. मात्र बघूया बॉलचा टप्पा कुठे आहे. पंचांचा इशारा अक्षय निर्मल आमच्याकडे निर्देश देत आहेत. वाईड आहे, वाईडला प्लस एक धाव पूर्ण केली अमित कोहलीने आणि या 2 धावांनी धावसंख्या 29. दुसरं षटक मार्गस्थ. विकीजी कंधारी जे संघमालक आहेत
कंधारी किंग्सचे आपल्या संघाचा खेळ पाहत आहेत. एका बाजूला अमोल म्हात्रे स्वतः संघामध्ये आहेत. त्याचमुळे संघ मालक सुद्धा ही ट्रॉफी जिंकण्यासाठी देव पाण्यात ठेवत आहेत. पण पाहूया या ठिकाणी जिंकेल कोणता, विक्रोळीस की कंधारी किंग्स. म्हणूनच MUCC या ओडिसा भुवनेश्वर संघाचे ऋतिक मोहंती या ठिकाणी उपस्थित होते आज. पुढचा बॉल फुलटॉस पुढे आले होते, त्यानंतर फुलटॉसला कन्वर्ट करू शकले नाही. एक धाव पूर्ण केली. डीप वरना खेळाडू पोहोचतात. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होताना पाहायला मिळतो आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉल has been given by Mohit to Amit Kore and they really completed 2 runs. Score moves to 31 after 2 was complete, a loss of 2 wickets. चर्चा नेहमी फक्त फलंदाजाचीच होत नाही, चर्चा गोलंदाजाची होते. टाळ्याहून जाऊ द्या विशाल कनोजियासाठी. या षटकात त्यांनी 2 विकेट्स घेत असताना 6 धावा खर्च केल्यात आणि 2 षटकानंतर विक्रोळी हा संघ पोहोचतोय 31 धावा 2 गडी बाद. शेवटचं एक षटक बाकी आहे. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये नेमका कुठपर्यंत जातोय विक्रोळी, कारण शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय. गोलंदाजी करण्यासाठी होते बॉलिंग ट्रॅकवर शुभम येत आहेत तिसऱ्या षटकासाठी. नक्की शुभम चारकोप मधला खेळाडू. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL ज्यासाठी फार मोठे इनिशिएटिव्ह अशी जी शेलार साहेबांचं, त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन ग्रेट अभिनेते आणि सचिन तेंडुलकर सर यांनी घेतलं. आणि एक टेनिस क्रिकेटसाठी देखील एक मोठं व्यासपीठ मिळावं आणि ज्यामध्ये अंडर 19च्या कॅटेगरीमध्ये आपण या खेळाडूला पाहिलं, जर चारकोपचं खेळाडू आहे आणि आता प्रतिनिधित्व करतोय. शेवटचं षटक घेऊन शुभम. पहिला बॉल अमित साडी आणि या चेंडूला खेळून काढलाय कव्हरच्या वरून. व्यासपीठाला मानवंदना. चेंडू सीमा पार. उत्तुंग षटकार. व्हॉट अ स्ट्राईक बाय अमित कोरी. धाव संख्या 37. अमित कोरी. आता जसा मंगेश वैती बाद झाला, धावांचा दुष्काळ दुसऱ्या षटकामध्ये पडला होता आणि धावांचा सुकाळ आणण्यासाठी प्रयत्न करतो अमित कोरी. पहिल्याच बॉलवर षटकार खेचला. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल आता मात्र या चेंडूला देखील आडव्या बॅटने अक्षरशः दाबून चोपून काढलाय. लॉंग ऑनच्या वरून षटकार. चाबुक शॉट आहे. तर दाखल होत आहेत सन्माननीय संजय उपाध्याय साहेब. या ठिकाणी आपण पाहते बोरिवली विधानसभा सन्माननीय आमदार संजय उपाध्यायजी यांच्या या ठिकाणी आगमन होत असताना नैनेजी शहा बोरिवली पश्चिम अध्यक्ष, त्याचप्रमाणे आपण पाहत आहोत शिवा शेट्टी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. बोरिवली विधानसभा सन्माननीय आमदार संजयजी उपाध्यायजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज या स्पर्धेच्या निमित्ताने नॉस्टा चषक 2025 आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या समवेत आपण पाहतोय शिवा शेट्टी साहेब, त्याचप्रमाणे निश्चितपणे या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर सुरेंद्र गुप्ताजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचेचाळीस हवा आहेत. पुढचा बॉल फुल टॉस होता. जसा आला तसा त्या बॉलला काऊ कॉर्नर झोन मध्ये सीमारेषेच्या बाहेर उडवलाय अमित कोरी. आता सातत्यानं रेकॉर्ड ब्रेकिंग फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. फुल टॉस निमंत्रण होतं, स्वीकारलं षटकार. नक्कीच फुलर लेंथ टाकण्यासाठी गेले होते, मात्र चेंडू फुलर लेंथ होऊ शकला नाही आणि फुल टॉसला चांगलं बनवलं. फायनल अंतिम सामना. एका बाजूला आपण पाहतोय विक्रोळी विरुद्ध कंधारी किंग्स या दोन संघांमध्ये सुरू असलेला अंतिम सामना. पुढचा चेंडू राईट हँड बॅटर साठी आता मात्र मिस होतोय. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतायत. राजू काटे त्या ठिकाणी आहेत आणि ज्याप्रमाणे बॉलला फील्ड करतात. एक धाव पूर्ण. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. टोटल 52 आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल पहिल्या इनिंग मधील आणि यानंतर बघूया धाव संख्या किती मिळणार आहे. व्यासपीठावर आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती, कारण प्रेक्षकांच्या माहितीसाठी जसं मगाशी म्हटलं मी हाय मास्क आणि फ्लड लाईट्स सुशोभीकरण या मैदानाच्या निमित्ताने या ठिकाणी भूमिपूजन आपण करणार आहोत. आणि शेवट गोड करतोय. फुल नाही. व्हॉट अ स्टॉप. एकदा जोरदार टाळ्या होत्या खेळाडूसाठी. या ठिकाणी दाखवून दिलंय ते म्हणजेच मी आहे. मी माझ्या संघासाठी 100% देऊ शकतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता कशा पद्धतीने तो बॉल स्टॉप केलेला आहे. जे कॅमेरा वर्क मध्ये आपण पाहिलं आणि एक धाव की दोन धावा बघूया. ऍक्शन रिप्ले. ज्या पद्धतीने शुभमचा बॉल फुल टॉस होता. मोहितने चेंडूला खेळलं डीप स्क्वेअर लेगला आणि ज्या पद्धतीने त्या खेळाडूने त्या ठिकाणी प्रयत्न केला बॉलला अक्षरशः हवेमध्ये उंच उडी मारत त्या चेंडूला आतमध्ये
पाठवलं आणि चांगलं स्टॉप केलंय, थांबवलं. याला म्हणतात 100% देणं. 100% 100% दिया उन्होंने पूरी तरह से. आणि आता धाव संख्या आपण पाहते 54. व्हॉट अ स्टॉप. या ठिकाणी आपण ज्या निश्चितपणे क्षणाची वाट पाहतो ते आपण क्षण आलेला आहे. भूमिपूजन आपण या ठिकाणी करणार आहोत. या अगोदर जर आपण पाहिलं तर याच मैदानावर खूप पूर्वीचं मैदान आपण जर स्वतः ग्राउंड पाहिलं 10-15 वर्षापूर्वी त्या मैदानाचं वेगळं स्वरूप होतं. आणि त्यानंतर हळूहळू या मैदानावर जसं मी म्हटलं काल देखील नेहमीच म्हणतो उद्यान सम्राट वेगवेगळी मैदानं ज्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतो. आणि खऱ्या अर्थाने उत्तर मुंबईतील खेळाडूंसाठी जी मैदान एक नंदनवन म्हणून ठरलेली आहेत. रिअली पॅराडाईज ऑफ नॉर्थ मुंबई. नन अदर दॅन गोपाळ शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला ही सर्व नंदनवन आपल्याला फुलताना या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अजून सुशोभीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी काही क्षणाचं आपण भूमिपूजन करणार आहोत. आयमास फ्लडलाईट्स. आणि निश्चितपणे आपलं भाग्य आहे उत्तर मुंबईचं की आपल्याला जनसेवक त्याचप्रमाणे संसदरत्न पुरस्कार लोकनेते गोपाळ शेट्टी साहेब आणि आज बोरिवली विधानसभा संजय उपाध्यायजी या ठिकाणी आमदार उपस्थित आहेत. चला मॅचला स्टार्ट करूया. काउंटडाऊन स्टार्ट करूया आपण. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लेट्स प्ले. ऍक्शन टाइम. सलामीची जोडी आपण पाहतो सचिन काटकर आणि त्याचबरोबर मुझम्मिल. भांडूप कांजुर्मा घाटकोपर या परिसरातील वेगवेगळे खेळाडू आपण. चेंबूर मगाशी आपण पाहिलं माहुल गावचा खेळाडू, चेंबूरचा एक खेळाडू, एक बाजूला आपण कांजुर्माग घाटकोपरचा देखील एक संघामध्ये खेळाडू आहेत. आणि गेल्या वर्षी या मैदानावर आपण पाहिलं होतं ज्यावेळेस नाईट टुर्नामेंट होती आणि तामिळनाडूचा खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी आला होता. यावर्षी आपण नोएडा, दिल्ली, त्यानंतर उत्तर प्रदेश, ओरिसा, भुवनेश्वर, काल लांजा, राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी आणि भिवंडी त्याचबरोबर सोलापूर या वेगवेगळ्या जिल्हे राज्यातून संघ पोहोचले. म्हणून आजचा दिवस हा ऑल इंडिया ओपन हाफ आपण पाहतोय. चला स्टार्ट करूया. पहिलं षटक घेऊन गोलंदाज राहुल वराडकर नाही गिरीश खोचरेकर येत आहेत. बॉल चेक केला जातो त्या ठिकाणी बॅट्समन मुझम्मिल आणि सचिन काटकर. या स्पर्धेमध्ये सचिन काटकर ज्याने काल 3 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवले. आज आपण पाहतोय या ठिकाणी 102 आतापर्यंत धावा त्याने केल्यात. 110 धावांनी जो लीड करते तो म्हणजे मंगेश वैती 126, ज्यामध्ये एक अर्धशतक, एक 46, एक 48. करण मोरे पालघर ताई पॅकर संघातील बॅट्समनने 108 धावा केल्या. काल 86 चेस होताना पाहिल्या. आज आपण 4 ओव्हरमध्ये 67 मगाशी पाहिल्या आणि ज्यामध्ये मंगेश वैद्यने केलेली बॅटिंग. स्ट्राईकला बॅटर सचिन काटकर, गोलंदाज राहुल वराडकर सज्ज होतोय. विक्रोय जिंकणार की कंधारी किंग्स. अंतिम सामना नॉर्थ स्टार चषक युवक मंडळ जनमित्र फाउंडेशन आणि सिद्धेश्वर बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सप्ताह मैदानावर आज चित्तथरारक क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. विजेता कोण होणार ही उत्सुकता. 55 धावांचं लक्ष्य आणि 18.33च्या रिक्वायर रन रेटने जायचं. आणि पाहूया त्यासाठी सचिन काटकर ज्याने मागचा दिवस गाजवला होता आजची संध्याकाळ गाजवायची आहे. राहुल बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकर एंडला रायटी बॅटर सचिन काटकर, मुझम्मिल नॉन स्ट्रायकर एंडला. अंतिम लढतीचा होतोय दुसरा डाव सुरू. पहिला बॉल ओव्हर द विकेट, फुल लेन बॉल होता, ड्राइव केला, मिड ऑफ नाहीये, बॉल जाईल मागे लॉंग ऑफला, एक सिंगल होते कंप्लीट. स्ट्राइक रोटेट, स्ट्राइकर एंडला मुझम्मिल. स्कोर शीटवर 1 धाव कंधारी किंग्स. ग्रैंड फिनाले का ये मुकाबला बहुत महत्वपूर्ण. कंधारी किंग बनाम विक्रोली. राहुल वराडकर को एक मौका मिला. इससे पहले आपने देखा था कि गिरीश ने गेंदबाजी की थी. सचिन काटकर ने इस टूर्नामेंट में 102 रन बनाए हैं. मुझम्मिल बीच मैदान पर हैं. 3 नंबर का मुकाबला. समय ज्यादा नहीं जाना चाहिए. नॉस्टर चषक 2025 की अद्भुत कहानी आप टेनिस क्रिकेट .in पर देख रहे हैं. शाम का सत्र, डूबता हुआ सूरज, कमोती रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम, ये सवाल है. चैंपियन कौन बनेगा नॉस्टर चषक 2025 का. गेंदबाजी करने के लिए राहुल, सामना करने के लिए बल्लेबाज मुझम्मिल. कंधारी किंग के बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी. टॉस गेंद उसके ऊपर प्रहार किया, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ पर. फ्लैट शानदार सिक्सर मुझम्मिल के बल्ले से. गजब का शॉट मुझम्मिल का. इस सिक्सर के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ. रन संख्या 7 रन. काल मुझम्मिल स्वतःला शोधत होता आणि या अंतिम लढतीमध्ये त्याचा शोध पूर्ण झालाय. मुझम्मिल पुन्हा एकदा परत आलाय. षटकार आलाय. प्रेक्षकांनी तो झेल टिपलाय पण तोपर्यंत षटकार आहे. 7 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होते राहुल वराडकर. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 7. पुन्हा एकदा मुझम्मिल. हो यावेळेस फोर्स केलाय. पॉवर पॅक परफॉर्मन्स बाय मुझम्मिल.
मी नाही थांबणार, कडक बॅटिंग करून दाखवणार. लगातार दुसरा षटकार. सुंदर बॅटिंग, बॅकफुटला गेले होते, तयार होते आणि त्यानंतर चेंडूला पाठवलंय लॉंगॉनच्या वरून. एक गुडलेनचा बॉल चांगला पिक केला आणि चेंडूला पाठवलंय कावकर्णच्या डोक्यावरून षटकार. या स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर दिनेशजी जाला यांचं देखील हार्दिक स्वागत. शिवा शेट्टी साहेब देखील उपस्थित आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अंतिम सामना आपण पाहतोय. 55 धावांचं लक्ष आणि टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे आणि पाहूया तो दबाव तर हटवण्याचं काम केलेलं आहे मुझम्मिलने 2 षटकार खेचून. या ठिकाणी प्रवीणभाई शाह यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे नयनेजी शाह बोरिवली पश्चिम अध्यक्ष यांचं देखील हार्दिक स्वागत. शिवाभाई आपका भी हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्जत राहुल वराडकर राऊंड द विकेट. फुटचा चेंडू, ओव्हरपिच चेंडू, हेलिकॉप्टर, पायातला बॉल अक्षरशः खोदून काढला आणि पाठवलं ते म्हणजे मिड विकेटच्या वरून. हाय अँड हँडसम अनदर मायटी ब्लो. व्हॉट अ स्ट्राईक. छेरन. आहा, काय शॉट खेळलाय मुझम्मिल. पहा, तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडालं आकाशात, लँड झालं प्रेक्षकात. काय फटका खेळलाय, पाहतच राहा. निश्चितच अप्रतिम बॅटिंग, नेत्रदीप फटका या वेळेला मुझम्मिलच्या बॅटमधनं. हेलिकॉप्टर उडवलंय. एक्सीलेंट बैटिंग बाय मुझम्मिल. गेंदबाजी कर रहे गेंदबाज अपने बॉलिंग मान पर. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है, शानदार खेल बीच मैदान पर. ये अच्छी गेंद, दोबारा हेलीकॉप्टर करने का प्रयास, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है और 1 रन लेने का मौका. पहले ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. स्कोर 19 रन. पहले बल्लेबाजी करते हुए कंधारी किंग्स. एकही डॉट नाहीये. 20 धावा झाल्यात. पहिल्या बॉलवर सिंगल, लगातार 3 षटकार मुझम्मिलचे. त्यानंतर 5व्या बॉलवर सिंगल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 20 वर. जिंकण्यासाठी 35 ची गरज आहे. सामना ऑन आहे. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर महागडा राहिला आतापर्यंत, पण शेवटचा एक बॉल बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आपण सचिन काटकरला पाहतोय. कालचा खेळ भन्नाट होता सचिनचा, पण पाहूया आजच्या अंतिम लढतीमध्ये कसा खेळ होतोय सचिन काटकरचा. पुढचा बॉल क्रॉस बॅटर खेळले. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे बॉलला फॉलो करतायत, पण तोपर्यंत क्षेत्ररक्षक डीपचे पोहोचतायत. तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ. 55 धावांचा पाठलाग करताना ज्या धावांची आवश्यकता होती पहिल्या 6 बॉल्समध्ये त्या धावा पूर्ण केल्यात कंधारी किंग्सने. धावसंख्या 21, जिंकण्यासाठी आवश्यकता 34 ची. बॉल शिल्लक 12. नक्कीच काल आपण 12 चेंडूमध्ये 38 पाहिलेत. या तिन्ही वर्षामध्ये आपण पाहिले तर वेगवेगळे उलटफेर. पहिल्या वर्षी 2 बॉलमध्ये 19 झाले. काल आपण पाहिलं 86 धावा पूर्ण होताना शेवटच्या ओव्हरमध्ये 21 आणि आता पण आपण पाहतोय की ज्या पद्धतीने 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. त्यामुळे ही देखील मॅच ज्या प्रकारे मुझम्मिल बॅटिंग करतात आणि सचिन काटकर द प्ले टू वॉच आउट या दोघांकडे लक्ष राहील. आणि व्यासपीठावर आपण पाहतोय स्क्रीनवर शुभा शेट्टी साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर इतर जे मान्यवर प्रवीणभाई शाह हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या उजव्या बाजूला सुनीलजी मोहिते आहेत, दीपकजी पाटणेकर, सन्मान्य बोरिवली विधानसभा आमदार संजयजी उपाध्याय. त्याचप्रमाणे आपण गोपाळ शेट्टी साहेबांना पाहतोय ज्यांचं एक वेगळं योगदान नेहमीच या उत्तर मुंबईसाठी एक लोकनेते आणि नेहमीच या मैदानाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर निश्चित एक नंदनवन तयार झाल्याचं प्रमुख कारण आणि म्हणूनच खेळाडूंसाठी एक पर्वणी ठरते. मुकेश दास आता मात्र या चेंडूला हवेमध्ये उंच उडवलंय डीप स्क्वेअर लेगला. मात्र प्रेक्षक फक्त पाहत राहणार आहेत. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. म्हणून म्हटलं होतं सचिन काटकर जोपर्यंत तोपर्यंत आशा पल्लवित आहेत. खूप सुंदर बॅटिंग, षटकार. शानदार बल्लेबाजी सचिन काटकर द्वारा. ये एक्शन रिप्ले देखिए क्या शॉट खेला था. पैरों पर गेंद थी, अब पैर पकड़ने की कोशिश करे तो फ्लिक किया था स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ. दर्शनीय स्ट्रोक. लाजवाब बल्लेबाजी सचिन काटकर द्वारा. इस ओवर की अगली गेंद. ओहो क्या बात है, दाव पे लगा है सब कुछ. अब झुक नहीं सकते, रुक नहीं सकते. सचिन काटकर अपना जलवा बीच मैदान पर दिखा रहे. पुल किया, पावरफुल शॉट, गेंद बॉडी के बाद 6 रन. नक्कीच अक्षरशः नाव जसं आहे सचिन काटकर, अक्षरशः चेंडूला कापून टाकतोय काटकर. और व्हाट अ शॉट, बहुत ही बढ़िया स्ट्रोक. 6 रन. फॅन्टॅस्टिक काउंटर अटॅक आता सचिन काटकरचा पाहायला मिळतोय. म्हणतात ना की तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% यशप्राप्ती, आणि तीच यशप्राप्ती कदाचित सचिन काटकरच्या या फलंदाजीमुळे होऊ शकेल. आता जिंकण्यासाठी 10 चेंडू 22 धावांची गरज आहे. 2 लाखांहून जास्त व्ह्यूवरशिप tenniscricket.in वर आजच्या स्ट्रीमला मिळाले. सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार. पुढचा बॉल मुकेश दास.
वेगाचा बॉल होता, अँगलचा वापर योग्य केलाय. विकेट किपर त्या ठिकाणी बॉल अडवताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची आवश्यकता होती विक्रोळीसाठी, तो हाताळला मुकेश दासने. नक्कीच ज्या प्रकारे आपण अंधुक प्रकाश पाहतोय, मात्र बॉल साईड होणार का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. फास्टर रन होता, तो चेंडू कळू शकला नाही आणि बॉल डॉट. आता मात्र धावसंख्या 9 चेंडू 22 धावांची गरज. 9 balls 22 विन. व्हॉट अ शॉट, आडव्या बॅटने पॉवरफुल हिट, फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. आणि हा येतोय अजून एक खणखणीत दणदणीत षटकार. एक्शन रिप्ले देखिए, क्या बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त बैटर मंगेश बैती. काफी अकेला है या अकेला काफी है मंगेश बैती. पूरे टूर्नामेंट में जबरदस्त प्रदर्शन रहा है, 100 से ज्यादा रन इन्होंने बनाए हैं. पुल किया था ऑन साइड पर सचिन काटकर. मंगेश बैती बहुत ही जबरदस्त प्रदर्शन करण मोरे का. उसके बाद में यह गेंद देखिए, टप्पा खाते गेंद बाउंड्री के बाहर चली गई है. 1 बॉल चली गई है सीधा बाउंड्री के बाहर, वो देखा जाएगा. और मंगेश बैती ने प्रभावित किया, सचिन काटकर ने प्रभावित किया, करण मोरे ने प्रभावित किया. और नो बॉल के लिए बिल्कुल बीमर के लिए रिव्यू लिया गया है. 39 से स्कोर बोर्ड पर है. शानदार स्ट्रोक सचिन काटकर का. धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं. देखिए, दिन मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. जगात कितीही मोठा दुष्काळ पडला, या खेळाडूचा फ्रीज भरलेला असतो. आणि तितका चांगला खेळ आज मंगेश बैतीचा पाहायला मिळालेला आहे. आपण रेफरल घेतलेला आहे, आपण वॉररूम मध्ये पोहोचलेला. फेअर डिलिव्हरी आहे. तर हा चौकार आहे. 4 धावा वाढतायत. आणि आता पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शन साठी जातोय. सचिन काटकर 12 धावांची जिंकण्यासाठी गरज आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, क्रॉस बायटेड. बॉलला पाठवलेट सीमारेषा पार. समोरील संघाला दिलाय डाव आणि मला जिंकायचा हा डाव, खाऊन जाईन मी भाव. खेळतो सचिन काटकर. या अंतिम लढतीत सुटलाय निर्धाव, बेधाव, दे फलंदाजी सचिन काटकरची. नक्कीच अप्रतिम बॅटिंग. ज्या प्रकारे मगाशी म्हटलं मी, याचं नाव आहे सचिन काटकर. नक्की कोणी नहीं देख सकता उसके झाग कर, जिस तरह से वो बैटिंग कर रहा है सचिन काटकर. प्रत्येक चेंडूवर प्रहार आणि बॅटला चुंबन घेतल्यानंतर चेंडू फक्त सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबतोय. बघा ज्या पद्धतीने एलिव्हेशन होतं, फॉलो थ्रू, बॅलन्स छान होता, बॅकफुटला गेले होते, जागा बनून ज्या पद्धतीने पूल केला आणि पॉवरफुल षटकार. और गेंद के ऊपर नहीं गए थे. सबसे बड़ी बात है, जब ये शॉट आप खेल रहे हैं तो हेड पोजीशन अच्छी होनी चाहिए. हेड पोजीशन बहुत अच्छी थी सचिन काटकर की. 6 गेंदों का खेल, 6 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 7 चेंडू 6 धावांची गरज. 6 बॉल 6 रन की जरूरत. गिरीश कोसरेकर. ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ फिनिश. नॉस्टार चषक 2025, 2,22,222 चा विजेता, चॅम्पियन कंधारी किंग्स. आणि विक्रोळी खूप चांगला खेळ केला आणि आपण 55 धावा 5 चेंडू राखून विजयी. अभिनंदन. मुजम्मिल और सचिन काटकर ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की. विनी स्ट्रोक है, बीड में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलट मार उसे हुकुम कहते हैं. मुजम्मिल, सचिन काटकर गेम चेंजर. और कंधारी टीम ने ये जबरदस्त टूर्नामेंट नॉस्टार चषक 2025 जो है अपने नाम पर कर दिया है. कंधारी किंग्स 1/10